आणि एका बाजूला तेवढाच मोठा बलाढ्य संघ स्वराज्य युवा प्रतिष्ठान. पाहूया तुफान संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच प्रत्येक चेंडूवर खऱ्या अर्थानं जल्लोष होणार आहे. जणू काही आपल्या घरच्या खेळपट्टीवर या ठिकाणी स्वराज्य युवा प्रतिष्ठान आपला जलवा दिखावण्यासाठी सज्ज. आणि या सगळ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आमचे सरसेनापती सन्माननीय देवानंद थळे साहेब. आणि आता मात्र या ठिकाणी ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. आर पार षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच समस्त काल्हेरकरांसाठी बंद्रे मारुस्ती हे जागृत देवस्थान आणि याच देवस्थानाच्या माध्यमातून आतापर्यंत या गावाचं खऱ्या अर्थानं रक्षण झालेलं आहे. आणि आपण बंद्रे मारुती क्रीडांगणावर या अंतिम सामन्याचा आनंद घेतोय. दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र बॅटची बरोबर एज आलेली नाहीये आणि गडी बाद होतोय. थँक्यू डीजे. नक्कीच एक तेरी एक मेरी. दुसऱ्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर थोडीशी मैदानामध्ये सन्नाटा पसरलेला. आता मात्र एक मोठा गडी बाद करण्यात यश. टाकलेले चेंडू 3. धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 6. रतिलालच्या रूपानं एक मोठा हादरा. पाहूया रतिलालची जागा भरून काढण्यासाठी न्यू तुफान पिंपळासच्या माध्यमातून वन डाऊनच्या रूपानं नवीन आलेला फलंदाज किशोर मडवी. नक्कीच या ठिकाणी हॅट्रिक साठी माधवी सरांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा गिरीश. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 1 ते 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी. मित्रांनो सध्या क्रिकेटचं महासाम्राज्य जे आहे ते आपण काल्हेरमध्ये आजमावतोय. लवकरच 28 तारखेपासून कशेळी क्रिकेट महासंग्रामाला सुद्धा सुरुवात होते. पाहूया पुन्हा एकदा. वेलकम आशिषजी जाधव भीम पॅन्थर. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहिला. चेंडू शॉट थांडवायला जातो. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1 बाद 8. नक्कीच अनेक मान्यवरांचं आगमन आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या सामन्याची शोभा जी आहे ती वाढलेली आहे. मंद हवेचा झोका आणि खऱ्या अर्थानं बंद्रे मारुती क्रीडांगण म्हणजे एक झकास सपाट खेळपट्टी. पुन्हा एकदा गिरीश चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातो आणि या ठिकाणी गडी बाद. नक्कीच संपूर्ण कशेळी स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या समर्थकांमध्ये एक आगळा वेगळा जोश पाहायला मिळतो. थँक्यू डीजे. नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा शाखा प्रमुख या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री दीपकजी म्हात्रे. जर प्रेक्षकांमध्ये कोणी झेल पकडतंय तर 500 रुपयांचं पारितोषिक. वेलकम वेलकम वेलकम. मित्र शुभ आगमन झालेलं आहे. जागतिक मानव अधिकारी फेडरेशनचे सन्माननीय प्रेसिडेंट ठाणे दिल्ली भारत मान्य श्री ज्ञानेश्वर मुकादम ह्या मान्यवरांसाठी शुभ आगमन. तर वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं तुमचं मनापासून स्वागत. नक्कीच या सर्व मान्यवरांमुळे या सामन्याचं महत्व खऱ्या अर्थानं गगनाला भिडलेलं आहे. मित्रांनो एवढंच सांगेन, जमिनीला साथ जशी मातीची, दिव्याला साथ जशी ज्योतीची, आकाशाला साथ जशी चांदण्यांची, या बंद्रे मारुती न्यू 40+ क्रिकेटच्या मॅचेसला साथ लाभली या पाहुण्यांची पुन्हा पुन्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहूया वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो साईवर खूप मोठी जबाबदारी असणार आहे.
खरं तर सन्माननीय उपजिल्हा प्रमुख देवानंदजी थळे साहेबांनी या स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाची गेल्या 7-8 वर्षापूर्वी स्थापना केली. अनेक चढ उतार आले. बघा प्रेक्षकांना देखील एक सुवर्ण संधी या स्पर्धेमधून ऐवज येईल. प्रेक्षक तुम्ही आपण सीमारच्या बाहेर जे कलेक्ट करता तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नक्कीच. आणि ह्या स्पर्धेचं सगळं मोठं वैशिष्ट्य म्हणजे मान्यवरांनी जास्तीत जास्त या स्पर्धेला दिलेली वेळ. अनेक नामांकित समालोचक, प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख घ्यायला गेलो तर वेळ कमी पडेल, पण सगळं नियोजन जे आहे ते खऱ्या अर्थानं सुपर्ब असं पाहायला मिळतं. पाहूया साई पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. दिवाळी दसरा जरी नसला तरी या ठिकाणी बंदऱ्या मारुती क्रीडांगणावर स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रांगोळी 11 टिपक्यांची रांगोळी सजवलेली पाहायला मिळते. साई जवळपास 20 ते 22 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मैदानामध्ये सन्नाटा पाहायला मिळतो आणि या ठिकाणी कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, जाना चाहते थे नागपूर पहुंच गए कानपूर. कोणत्याही पद्धतीचा चेंडूचा स्पर्श नाहीये. जणू काही चेंडू आणि बॅट मध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळतं. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा साई आपल्या गोलंदाजी मार्कवर चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कोण कुणावर करणार राज्य. सर्वत्र भगवा डौलाने फडकत आहे. आणि आता मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, नक्कीच गॅप काढण्यामध्ये यशस्वी. चेंडूचा पिछा होतोय आणि आता मात्र आर पार सीमा पार चौकार. काय कमालीचा फटका. हॅलो, थँक्यू डीजे. काय कमालीचा फटका आपण पहिला. ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर. आणि ज्या पद्धतीने मित्रांनो या चौकारानंतर कुठेतरी मैदानामध्ये सन्नाटा पाहायला मिळतो, याचा अर्थ समर्थकांचा जो जोश आहे तो खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा ऑक्सिजन म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा साई. आणि आता मात्र आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आता मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. एकेच्या ठिकाणी 2 धावा मिळण्यात यश. अशा पद्धतीनं न्यू तुफान पिंपळा संघाची धावसंख्या होते 15. या ठिकाणी नक्कीच अगदी जिल्ह्यातील एक नामांकित गुणलेखक आमचे परमप्रिय मित्र आहेत अल्पेशजी गायकवाड. बस नाम ही काफी है. मला सांगता येतं धावसंख्या होते 2 बाद 15. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा गोलंदाजी चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या ठिकाणी पाहूया विकेट किपर. खूप सुंदर प्रयत्न जरी नसला तरी चेंडू अडवण्यामध्ये यश. मोठ्या फलंदाजाला हुकवलेला, फसवलेला, अगदी आपल्या गावरान भाषेत सांगायचं तर गंडवलेला चेंडू. खूप सुंदर चेंडू. पुन्हा एकदा साई. साईला ज्या पद्धतीनं नक्कीच मित्रांनो जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला ताई पाहिजे, पण स्वराज्य युवा प्रतिष्ठान मध्ये गोलंदाजी करायला साई पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. नक्कीच निरभ्र आकाश, लख्खास प्रकाश आणि फायनल सामना. मित्रांनो अजून काय पाहिजे. मी संतोषजी पाटील आणि दीपकजी म्हात्रे आपल्याला नक्कीच धन्यवाद सांगेन. प्रत्येक कोपऱ्यावर जो डौलाने फडकणारा भगवा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पुन्हा एकदा साई. आणि आता मात्र बरोबर चेंडू तडाख्यात येत नाहीये तरी सुद्धा अचूक फेकी. नक्कीच धावगती क्षेत्ररक्षकाची एवढी चपळ होती की नक्कीच 2च्या ठिकाणी 1च धाव. आणि या एका धावेनं धावसंख्या होते 16. नक्कीच दोन्ही संघ या किताबावर नाव कोरण्याचा प्रयत्न करतील, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये हा सामना पाहिला जातोय. पुन्हा एकदा साई. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक हलकासा टर्न पाहायला मिळतोय. चेंडूची जी उसळी पाहिली आपण, असं वाटलं आपण काल्हेरमध्ये नाही दक्षिण आफ्रिकेमध्ये बसलोय. खूप सुंदर चेंडू. दोन्ही संघाच्या घरचे गावकरी मंडळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. मित्रांनो एवढंच सांगेन, गावाचं गाव पण टिकवूया. खऱ्या अर्थानं हा खेळ जिवंत राहिला पाहिजे, छंद जिवंत राहिला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपल्या सगळ्यातील एकीचं बळ. या दोन्ही संघांना एवढंच सांगेन, प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, पण आपल्याकडे बंदऱ्या मारुती न्यू 40+ काल्हेरची ट्रॉफी नाही. आणि म्हणूनच ही जबरदस्त लढाई. आपण स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या प्रेक्षकांवर टेलिव्हिजन स्क्रीनवर जो काही फोकस केलेला आहे, कारण कशेळी म्हणजे फोकस गाव आहे.
नक्कीच मित्रांनो, समर्थक आणि त्यांचा जो काही उत्साह आहे मित्रांनो, जगाच्या पाठीवर ज्या ज्या संघाचा सेनापती स्ट्रॉंग आहे त्या त्या संघाला खऱ्या अर्थानं बळ मिळत असतं. आज प्रत्यक्ष स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या या अंतिम सामन्यासाठी आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय उपजिल्हा प्रमुख भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय श्री देवानंदजी थळे साहेब आपण आणि आपल्यामुळं खऱ्या अर्थानं सगळ्या खेळाडू आणि समर्थकांमध्ये एक आगळा वेगळा उत्साह पाहायला मिळतो. तर पाहूया वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक बाळाराम. आणि आता मात्र आपण पाहतोय ऑर्थोडॉक्स कॉर्नर मध्ये एक सोपा झेल नाही म्हणता येणार, परंतु प्रयत्न छान, झेल सुटलेला आहे. 2 धावा काढण्यामध्ये यश. धावसंख्या होते ती जवळपास न्यू तुफान पिंपळा संघाची 1.5 डझन. 2 बाद 18 धावा. बाळाराम एक अफलातून हुकमी एक्का मानला जातो स्वराज्य युवा प्रतिष्ठेच्या वतीनं. पुन्हा एकदा बाळारामचा 10 ते 12 पावलांचा रणम आहे. काही पे निगाहे काही पे निशाणा आणि खूप सुंदर चेंडू अचूक पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू गेल्यानंतर सुद्धा स्वराज्य युवा प्रतिष्ठान ज्या पद्धतीनं उत्साह. पण मी नक्कीच समर्थकांना सांगेन की आपल्या समोर तुफान पिंपळास आहे आणि सामना मुकाबला एकदम कडाके का होने वाला है. आणि आता मात्र जोराचा अपील. पंचांवर त्याचा काही परिणाम नाहीये मित्रांनो. फलंदाजाचा फुटवर्क आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळत नाही. नेहमी म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क पाहिजे आणि फलंदाजाकडे फुटवर्क पाहिजे, तो व्यवस्थित पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज बाळाराम सज्ज होतोय. समर्थकांच्या टाळ्या, मान्यवरांचे आशीर्वाद. आणि आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आर पार षटकार. धन्यवाद डिझमॅन. आणि ह्याच दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे यांचं वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव राणलगावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय रमेशजी तरे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमनाचं वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. नक्कीच सर्व मान्यवरांना सांगेन की आपल्या शिवाय ही स्पर्धा जवळपास अपुरी वाटते, कारण प्रेक्षक म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा असतो. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि या ठिकाणी आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षण खूप छान करण्याचा प्रयत्न. मित्रांनो 40+ कशा पद्धतीने जिवंत आहे हा प्रयत्न पाहतोय. चावल जितने पुराने उतना स्वाद ज्यादा देते हैं. बहुत बढ़िया. आणि या धावेनिशी धावसंख्या होते 26. प्रत्येक चेंडूवर रामायण महाभारत बरंच काही पाहायला मिळतं. जवळपास हजारोच्या संख्येनं या ठिकाणी प्रत्यक्ष प्रेक्षक आहेत आणि यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून हजारो लाखो प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना एवढंच सांगेन की देशाच्या सीमेवर रक्षक पाहिजे, शाळा म्हटली की शिक्षक पाहिजे आणि अशा पद्धतीची मॅच म्हटली की तुमचा सारखा प्रेक्षक पाहिजे. जबरदस्त सामन्याचं प्रक्षेपण. आणि आता मात्र डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न आणि आर पार स्क्वेअर लेगच्या दिशेनं उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. अशा पद्धतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. खरं तर
स्वराज्य युवा प्रतिष्ठान 45 पर्यंत सुद्धा आव्हान पार पाडू शकतो. मोठी फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी याच्यामध्ये हा सामना आहे. आणि मित्रांनो, प्रत्येकाचं लक्ष वेधून राहिलंय की आज फायनलची ट्रॉफी कुणाकडे जाणार, काय घडणार, काय बिघडणार. स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येत आहे तो जयेश. नक्कीच प्रभाकर आणि घनश्याम ही जोडी मैदानामध्ये अजूनही सज्ज. जयेश ज्याच्या नावामध्ये जय आहे. नक्कीच एंट्रन्स गेट जवळ ज्या बाईक आहेत त्या जरा बाजूला करायच्या आहेत. आणि आपण पाहतोय हलक्या हातानं पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न, अचूक फेकी नाहीये आणि त्याचा परिणाम नक्कीच होणार. मित्रांनो, अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं. जगात मित्रांनो सगळ्यात जास्त लढाई जिंकण्याचं हत्यार कोणतं असेल तर ते म्हणजे संयम. जयंत पाटलांच्या भाषेत सांगायचं तर संयम फार महत्वाचा. कारण संयम सुरू असताना एक काळ येतो, तो काळ जाता जाता एक टप्पा येतो आणि टप्प्यात आला की कार्यक्रम झालाच म्हणून समजा. तर या ठिकाणी प्रत्येक जण तो एक इतिहास घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. या 2 धावांनिशी धावसंख्या होते 34, टाकलेले चेंडू 19, झालेली धावसंख्या 34, गडी बाद झालेले आहेत 3. पुढचा चेंडू आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण. एकाच्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनिशी न्यू तुफान पिंपळा संघाची धावसंख्या होते 3 डझन 36. This is the very tough match between New Tufan Pimplas and Swaraj Yuva Pratishthan. New Tufan Pimplas won the toss and first elected to bat. This is the very toughable match. And wow, what a shot! 4th over in progress. Fantastic fielding, not a fantastic fielding. But in this delivery, 2 runs. Runs making for a 38 runs. Loss of 3 wickets. So who will win the final? That is the big question. ये मॅच कोण जितेगा, हा मॅच कोण जिंकणार, काय घडणार, काय बिघडणार, अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित. आणि या ठिकाणी आपण पाहतोय काहीतरी फलंदाजांमध्ये चर्चा होते. यस, कम खर्चा है लेकिन फुल चर्चा है. और यहां पर जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी, चेंडू टाकण्यासाठी सज्ज. त्याच्यासमोर तेवढाच मोठा फलंदाज. आणि आता मात्र यष्टीरक्षकाने जीवनदान दिलेलं आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो जीवनदान बऱ्याच वेळेला महाग पडतो. अनेक दान आहेत, अन्नदान आहे, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, पण क्रिकेटमध्ये म्हणाल तर जीवनदान. आपल्याला माहिती असेल आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आपला भारताचा स्टार फलंदाज, ज्याने 264 धावांची एक अद्वितीय जबरदस्त खेळी, पण त्याला सुद्धा श्रीलंकेविरुद्ध त्याच सामन्यात 4 धावांवर असताना जीवनदान मिळाला आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पाहूया पुन्हा एकदा जयेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 2 चेंडू शिल्लक असतील न्यू तुफान पिंपळा संघाचे फलंदाजी करण्यासाठी. जयेश पुन्हा एकदा सज्ज. आणि आता मात्र जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू. एकूण 3 ते 4 वेळेला क्षेत्ररक्षण थोडं खराब झालं, परंतु त्यानंतर सुद्धा कमबॅक बऱ्यापैकी केलेला आहे ते स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. तर या इनिंगचा एक शेवटचा चेंडू असणार आहे जयेशच्या रूपानं. पाहूया, आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 39. या चेंडूवर जर 1 धाव येते तर 40 धावांपर्यंत मजल मारलेली असेल, परंतु भाकीत करणं चुकीचं ठरेल. मित्रांनो, क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम. अनिश्चितताओं से भरा खेल, दॅट इज द नेम ऑफ क्रिकेट. फायनलसाठी एवढी वेळ फार कमी वेळेला पाहायला मिळते. मित्रांनो, नियोजन जर व्यवस्थित असेल, मी या ठिकाणी अगदी 100पैकी 100 गुण देईन. आयोजक संतोषजी पाटील, डॅशिंग पर्सनॅलिटी, आणि शाखा प्रमुख सन्माननीय श्री दीपकजी म्हात्रे
आणि सगळ्यांसाठी मी आनंदाची बातमी सांगेन की काही दिवसांपूर्वीच सन्माननीय शाखा प्रमुख दीपकजी म्हात्रे यांना भिवंडी वाहतूक शिवकामगार सेनेचं माथाडीचं भिवंडी तालुक्याचं नेतृत्व सुद्धा दिलेलं आहे. मित्रांनो, आपली माणसं आता खऱ्या अर्थानं मोठी व्हायला लागलेली आहेत. एक जमाना होता जेव्हा मराठी माणूस एकमेकांचे पाय खेचायचा. मित्रांनो, चित्र बदलायचं असेल तर विचित्र वागणं सोडूया, पाय नाही तर हात खेचूया, हाच या स्पर्धेचा उद्देश. तर पाहूया शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज कोण कुणावर करणारं राज्य. गोलंदाज जयेश पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत टाकलेले चेंडू 23, झालेली धावसंख्या 39. 3च गडी बाद करण्यात यश, तरी सुद्धा अंकुश मात्र नक्कीच. आणि आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि बिग हिट ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये सिक्सर. या ठिकाणी लगेचच मान्यवरांचं शुभ आगमन होईल. मी सन्माननीय मोहनजी भोईर सर आपल्याला विनंती करेन की यापुढचं धावतं समालोचन मान्यवरांचं शुभ आगमन आपल्या मुखारविंदातून झालं पाहिजे. ओव्हर टू मोहन भोईर सर आणि ज्ञानेश्वरजी चिकणे सर. आणि या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आपल्या सगळ्यांचे लाडके मामा, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सभापती आदरणीय श्री सुरेशजी पाळेमामा म्हात्रे यांचं शुभ आगमन. त्यांच्या जोडीला सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य ज्यांचं आता थोड्याच वेळापूर्वी शुभ आगमन झालं, आदरणीय श्री कुंदनजी पाटील साहेब, आपलं सुद्धा या गोड कार्यक्रमात मनापासून स्वागत. मी मोहनजी भोईर आपल्याला विनंती करेन की आपण आपली जबाबदारी घ्यायची आहे. वेलकम वेलकम वेलकम. राष्ट्रवादीचे एक जबरदस्त नेतृत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. मान्य श्री सुरेशजी म्हात्रे साहेब, वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या समेत जिल्हा परिषद सन्मान्य सदस्य आणि माजी सभापती जिल्हा परिषद ठाणे सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. आदरणीय पाहुण्यांच्या माहितीसाठी शाखा प्रमुख चषक 2022 या स्पर्धेचा अंतिम सामना आपण पाहत आहात. आणि या अंतिम सामन्यामध्ये न्यू तुफान पिंपलास आणि स्वराज्य कशेळी हे दोन संघ खेळताना दिसत आहेत. न्यू तुफान पिंपलास संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग केली आणि प्रथम 4 षटकामध्ये 45 धावा करून 46 धावांचं लक्ष्य स्वराज्य कशेळी संघासमोर ठेवलेले आहे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची सोय करायची. 46 धावांचं लक्ष्य न्यू तुफान पिंपलास संघाने ठेवलेलं आहे स्वराज्य कशेळी संघासमोर. हॅलो हॅलो वेलकम प्रकाशजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर. मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय ही स्पर्धा सर्वतोपरी संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेचे प्रणेते म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, ज्यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना आणि प्रत्यक्षात आज मैदानातून आपण त्यांचा बिग शो पाहतोय. आदरणीय देवानंद स्थळे साहेब यांचा कृपा आशीर्वाद आणि त्यांच्याच आशीर्वादानं हा आपण बिग इव्हेंट पाहतोय. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर, करूया त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान. ज्यांच्या कृपा आशीर्वादानं आपण पाहतोय क्रिकेटचा बिग बिग इव्हेंट. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भिवंडी मनपाचे सन्मान्य नगरसेवक देवानंद थळे साहेब यांना केलं जातं या ठिकाणी
सन्मानित. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपक भाऊ म्हात्रे, त्याचबरोबर संतोषजी पाटील एन अदर्स टीम, या सर्वांच्या वतीनं आदरणीय देवानंद थळे साहेबांचं केलं जातोय विशेष गौरव, मेघा सत्कार. एक विशेष सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय, विशेष सत्कार देखील आपण पाहतोय. भिवंडी नवता ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, स्वराज्य आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे करता धरता. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांचा उल्लेख आपण करतो, तुम्हाला सर्वांचे अतिशय लाडके बाळ्या मामा सुरेशजी म्हात्रे साहेब, राष्ट्रवादी एक जबरदस्त नेतृत्व या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय. ग्रामीण सम्राट आणि राष्ट्रवादीचं एक जबरदस्त नेतृत्व. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं, त्यांचा देखील विशेष. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती, विद्यमान सदस्य आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित जागतिक मानव अधिकार फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण ओमजी मुकादम साहेब देखील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. जागतिक मानव अधिकार फेडरेशन संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष ओम मुकादम. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर पंच 2 मिनिटं आपण थांबायचं. या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान. मित्र, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ ज्या संघटनेची स्थापना झाली 2010 मध्ये आणि त्या संघटनेचे आतापर्यंतचे आमचे सचिव, ज्यांच्या खरोखरच लेखणीनं कार्यानं जी संघटना मोठी झाली, ते आमच्या संघटनेचे सन्माननीय सचिव रमेश तारे यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान सचिव रमेश तारे साहेब यांना देखील केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यांचा देखील केला जातोय विशेष गौरव. बघा, कशील संघाला देखील या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आहे. षटकारांची हॅट्रिक साधताना माधवी साहेब यांच्याकडनं 1000, सलग 2 षटकार मारतात दीपक भाऊ यांच्याकडनं 1000 आणि नुकतंच व्यासपीठ मंच प्रकाश पाटील यांच्याकडे देखील 1000 रुपये पारितोषिक आहे. सन्माननीय व्यासपीठावर तांडेल मंडळाचे माजी अध्यक्ष चला, पंचांनी सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर. स्वागत आणि सन्मान होत आहे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाशजी उमराटकर. And back to now in cricket. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कशेळी सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांना देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित.
4 षटकांची अंती धावसंख्या आहे ती न्यू तुफान पिंपळा संघाची 46 षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय आणि ऐकूया पुन्हा एकदा ज्यांचा सुमधुर आवाज पहिल्या 4 षटकांमधून आपण ऐकला. ओल टू शैलेश मांजरेकर सर. हॅलो, धन्यवाद मोहनजी भोईर. आपण पाहूया पहिल्या 2 चेंडूमध्ये खरपूस समाचार. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा फ्लिक करण्याचा प्रयत्न बरोबर बॅटच्या तडाख्यात येत नाहीये. आणि मित्रांनो, खरंच भिवंडी तालुक्यात आपल्या या विभागाला खऱ्या अर्थानं जी त्रिमूर्ती मिळालेली आहे त्या त्रिमूर्तीला एकत्र पाहण्याचा योग फार कमी वेळेला येतो. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. सन्माननीय थळे साहेब, सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, धन्यवाद आदरणीय मात्रे साहेब. आणि आता मात्र पुन्हा एकदा अफलातून ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर मध्ये चौकार. 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळपास 3 चौकार आलेले आहेत. याचा अर्थ मित्रांनो, जशी आपल्याला अन्नाची भूक लागते, पाण्याची तहान लागते, अगदी विजयाची भूक स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या या खेळाडूंना लागलेली आहे. काही पण करून विजय मिळवायचाच. आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अफलातून षटकार. आता मात्र 46 धावांचं आव्हान थोडस डोंगरा एवढं वाटत होतं, परंतु ते खऱ्या अर्थानं भुई सपाट करण्याचं काम मागच्या 5 चेंडूंवर झालेलं आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 19. नक्कीच या त्रिमूर्तीला एकत्र आणण्यामागे मी शाखा प्रमुख चषक चे आयोजक आपल्या सगळ्यांना हे श्रेय देईन. मित्रांनो, आपल्या जोडीला किती आहेत त्याच्याही पेक्षा आपल्या जोडीला कसे आहेत हे खूप महत्वाचं असतं. या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 19. पहिले षटकच मार्गस्थ. आणि पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच लेग बाईच्या रूपानं 1 धाव मिळणार. आणि या एका धावेनिशी एका षटकाच्या समाप्तीनंतर एकदम तडाख्यात सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 20. नक्कीच अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे एक प्रतिष्ठित जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, सन्माननीय बजरंगजी पाटील साहेब, माजी सदस्य ग्रामपंचायत पूर्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. सचिन पुणे संघाचे नामांकित क्रिकेटर देखील आहेत. बजरंग पाटील यांचं देखील या ठिकाणी केलं जातं विशेष गौरवणी सन्मान. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब, अर्थातच मामा सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचे खंदे समर्थक. त्यानंतर या ठिकाणी अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार सन्मानित किरणजी नाईक साहेब. किरणजी नाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार किरणजी नाईक यांचं देखील केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत आणि सन्मान. नक्कीच मित्रांनो, एवढं छान शामियाना सजलेला आहे. आज रात्री आकाशात सितारे नक्कीच कमी असणार आहेत, कारण निम्मे सितारे आपल्या या स्पर्धेला उपस्थित. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू. आणि आता मात्र अगदी तावून सुलाखून मारण्याचा प्रयत्न. आर पार, सीमा पार, बेहतरीन चौकार. अतिथींचा मान्यवरांसाठी शुभ आगमन होत आहे. मान्य श्री किरणजी नाईक, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार आणि आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे खंदे समर्थक किरणजी नाईक यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. धन्यवाद. धन्यवाद मोहनजी भोईर. आपल्या गोड आवाजातून सर्व मान्यवरांचा सत्कार होतोय. या ठिकाणी स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे रुबाबदार व्यक्तिमत्व सन्मान्य श्री राम शेठ भोसले यांनी जर फायनलचा सामना जिंकला तर अगदी हॉटेलवर भोजनाची अनाउन्समेंट केलेली आहे. सगळ्यांनी सज्ज राहूया.
टाकलेले चेंडू आहेत फक्त 7 आणि धावसंख्या झालेली आहे अगदी 2 डझन 24. घनश्याम आणि आता मात्र पुन्हा एकदा जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, दोघांच्या गॅप मधून आर पार. व्हॉलेंटियर्स चौकार की षटकार, आणि त्या क्षेत्ररक्षकाला जरा व्यवस्थित बघायचंय. नक्कीच मित्रांनो, खेळापेक्षा मोठं जर काय असेल तर ती म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिट, आपल्यामध्ये खेळाडूवृत्ती असली पाहिजे. या चेंडूचा निर्णय नंतर दिला तरी चालेल, परंतु आपल्या खेळाडूकडे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचंय. पाणी घेऊन जायचंय स्वयंसेवक. मी स्वतः आयोजक, गुड जॉब संतोषजी पाटील आणि शाखा प्रमुख दीपकजी म्हात्रे. आणि हा चौकार असणार आहे नक्कीच. लेट पण थेट, पण पंचांचा एक ग्रेट निर्णय. या चौकारानिशी धावसंख्या होते 28. याचा अर्थ मित्रांनो, या विजयाची भूक किती तावून सुलाखून लागलेली आहे. ज्या वेळेस न्यू तुफान पिंपळा संघाचा शेवटच्या चेंडूवर षटकार गेला तेव्हा बोर्डवर धावसंख्या होत्या 45. 46 धावांचं आव्हान पेलवणार की नाही, थोडंसं चिंतेचं वातावरण स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होतं. परंतु आता जी काही सुरुवात झालेली आहे मित्रांनो, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं वेल बिगॅन इज हाफ डन. चांगली सुरुवात ही खूप महत्वाची असते. आणि अगदी 8 चेंडूत आतापर्यंत अगदी 28 धावा. याचा अर्थ राहिलेल्या 16 चेंडूंमध्ये फक्त 18 धावांची गरज. कोणत्याही पद्धतीचा गडी बाद झालेला नाहीये. आयोजकांना विनंती असेल की आपल्या प्लेयरची हालत बघून लगेचच निर्णय घ्यायचा आहे. त्याला थोडासा सावलीमध्ये बसवूया, पाणी देऊया, शक्य असेल तर फर्स्ट एड बॉक्स नेऊया. आणि नक्कीच आयोजक संतोषजी पाटील, गुड जॉब, थँक्यू. नक्कीच कामन पायगाव या ठिकाणी सुद्धा काही वर्षांपूर्वी स्वराज्य युवा प्रतिष्ठाननं फायनलची मॅच जिंकली होती. त्यानंतर मात्र गेल्या 5-6 वर्षामध्ये अशा पद्धतीचा योग फार कमी वेळेला आला. अगदी मागच्याच महिन्यात भाटाळे या ठिकाणी, सुरई भाटाळे या ठिकाणी अंतिम सामन्यापर्यंत धडक मारलेली, परंतु अंतिम क्षणी मात्र पराजय झाला. परंतु आज काय घडणार, नक्कीच पुन्हा एकदा नव्या जोशानं सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा गोलंदाज घनश्याम. लेकिन ये शाम किसके लिए खूबसूरत बनेगी, आने वाला पल बताएगा. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, पंचांची अनुमती घेऊन अगदी 10 ते 12 पावलांचा रनअप. आणि आता पाहतोय आपण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. आणि आता मात्र एवढी चप्पल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या 2 धावांनिशी आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे 30. अजूनही 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. नक्कीच मित्रांनो, एका एका थेंबानं तळ भरत असतं, एका एका विटेनं भिंत बनत असते. या ठिकाणी एका एका धावेनं स्वराज्य युवा प्रतिष्ठान अगदी विजयाच्या समीप. पुन्हा एकदा घनश्याम चेंडू टाकण्यासाठी तयार. आणि आता मात्र धीम्या गतीचा चेंडू, सोपा चेंडू. फलंदाज तेवढा या चेंडूचा अंदाज घेऊ शकला नाहीये. सहज जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कोणत्याही पद्धतीची धाव मिळत नाहीये. समीकरण अजूनही 16 धावांची गरज. आणि आता मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू. आणि या ठिकाणी मात्र बरंच काही घडतंय आणि बरंच काही पिंपळास संघाचं बिघडतंय. एकाच्या ठिकाणी नक्कीच 1 धाव निघाली आणि 1 धाव चोरली. या 2 धावांनिशी धावसंख्या होते ती 32. अजूनही 14 धावांची गरज. याचा अर्थ जेव्हा
ज्ञानेश्वरजी चिकणे आपण फायनल मध्ये इंटरव्ह्यू घेतली स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या कर्णधाराची, तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगत होती. आणि आता मात्र आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू आर पार चौकार. ये क्या हो रहा है? मुझे लगता है कि ये खतरे की घंटी है न्यू तुफान पिंपळा संघासाठी. आणि मला वाटते ढोल ताशे नगारे स्वराज्य युवा प्रतिष्ठान आणि अगदी वेळात वेळ काढून बिझी शेड्यूल मधून ही त्रिमूर्ती आपल्या या स्पर्धेसाठी सज्ज झालेली आहे. आणि मी पुन्हा एकदा शाखा प्रमुख ट्रॉफीला सर्व आयोजकांना मी धन्यवाद सांगेन की गेल्या 3 दिवसामधलं येथील पूर्ण आयोजन आम्ही लाईव्ह टेलिकास्ट बघत होतो. कॉमेंट्री असू दे, आयोजन असू दे, मान्यवरांचा स्वागत सत्कार असू दे किंवा 4 षटकांचे सामने, पंचांची अचूक कामगिरी, समर्थकांचा जबरदस्त प्रतिसाद. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर कोणतंही यश जे आहे ते एका दिवसात मिळत नसतं, पण एक दिवस ते नक्की मिळत असतं. पण तो एक दिवस येण्यासाठी असे अनेक दिवस खऱ्या अर्थानं आपल्याला झगडावं लागतं. आणि म्हणून त्या यशाचं महत्व खऱ्या अर्थानं लक्षात राहणार. अगदी मित्रांनो आज 16 फेब्रुवारी, धावसंख्या 36, 12 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज. पाहूया गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी प्रभाकर, फक्त 10 धावांची गरज, 12 चेंडू आणि 10 धावा. प्रभाकर चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आपण पाहतोय किती सोपा चेंडू, जवळपास 2 ते 3 सेकंद त्यांच्याकडे वेळ होता की चेंडू कोणत्या बाजूला टोलवायचा. आणि सरते शेवटी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एकच धाव आणि या एका धावेनं धावसंख्या होते 37. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. समर्थकांचा जोश 7वे आसमान पर. आणि आता मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय. प्रभाकर पहिला झटका बसतोय तो स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाला. लेकिन डरने की क्या बात है, क्योंकि ये मैच जाऊया आपण पूरी तरीके से आपके मान्यवर हाथ में मंडळी, है. प्रतिष्ठित मंडळीमधून आपण पाहतोय मान्य श्री रोहिदास म्हात्रे शिवसेना विभाग प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सन्मान्य रोहिदास म्हात्रे या मान्यवरांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून विशेष स्वागत आणि सन्मान. नक्कीच एकीकडे मान्यवरांचा सत्कार होतोय, एकीकडे अंतिम सामन्याची अंतिम क्षणचित्रे आपण पाहतोय की फारच कमी धावांची गरज आहे. त्या मानाने चेंडू म्हटलं तर बरेच शिल्लक आहेत. या ठिकाणी आमचे लाडके गुणलेखक, खरंच ज्यांनी गुणलेखनाची एक आगळी वेगळी परिभाषा तयार केली, अल्पेशजी गायकवाड. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगात, अचूक फेकी आणि फक्त एकाच धावेवर समाधान. प्रभाकरनं जेव्हापासून चेंडू हाताळलाय तेव्हापासून बऱ्यापैकी धावांवर अंकुश लगाम लावण्यामध्ये यश. या एका धावेनं स्वराज्य युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या होते 38. अजूनही 9 चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज. आणि आता मात्र विकेट किपरनं हा चेंडू जर व्यवस्थित अडवला असता तर कदाचित ही धाव होऊ शकली नसती. या ठिकाणी फक्त आता 7च धावांची गरज आहे. नक्कीच मित्रांनो, सोने भलेही 48,000 रुपये तोळा असू दे, पण या ठिकाणी एका धावेची किंमत त्यापेक्षाही जास्त. आणि आता मात्र एक जबरदस्त झेल. नक्कीच साईच्या रूपानं मोठा हादरा. आता मात्र कहाणी में ट्विस्ट. सामन्याचं चित्र आता थोडंसं बदलतंय. एकतर्फी जरी वाटत नसलं तरी दोलायमान अवस्थेत हा सामना आहे.
और दोस्तों, दुनिया कोशिश नहीं परिणाम देखती है. प्रयत्न आपण नक्कीच करायचा, पण जगासमोर जायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं रिझल्ट दाखवावा लागतो. आणि म्हणूनच म्हटलं जातं की मेहनत एवढ्या शांततेने करा कि यश धिंगाना घालेल. मेहनत इतने खामोशी से करो कि सफलता हंगामा मचाए. अब जाकर 8 गेंदों में बस 7 रनों की दरकार. यहां पर नए हरफन मौला बल्लेबाज भरत. ओ यहां पर बहुत अच्छी गेंद. जितनी तारीफ की जाए उतनी कम. फक्त 3च धावा खर्ची केलेल्या आहेत आणि 2 गडी बाद करण्यात यश. याचा अर्थ चेंडू राहिले 6 आणि 7 धावांची गरज. यस, शेर को मिला है गब्बर शेर, प्रश्न को मिला है उत्तर, ईट को मिला है पत्थर. बहुत बढ़िया. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. खरं तर चिकणे सर, तुम्ही या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावलेत. अगदी असं म्हटलं जातं की परिणाम खूप महत्वाचा असतो. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. एवढी मोठी मान्यवर मंडळी आहे. या स्पर्धेची उंची किती वाढली आणि राहिलेल्या 6 चेंडूंचं आणि 7 धावांचं महत्व तुम्ही अगदी 7 सेकंदात सांगायचं. यस आहे. या स्पर्धेचा जर विचार केला तर पूर्ण स्पर्धेचं सार या पूर्ण सामन्यामध्ये आहे आणि या पूर्ण सामन्याचं सार या षटकामध्ये आहे. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. इथून जर सामना जिंकला, गोलंदाजाने जिंकून दिला तर वर्षभर हा सामना त्याला आठवत राहील. मात्र इथून स्वराज्य कशेली संघाने सामना जिंकला तर हे यश वर्षभर त्यांना आठवत राहील. वर्ष नाही, मला तर वाटते 10 वर्ष हा एक षटक लक्षात राहणार आहे. पाहूया. तर शेवटचं षटक, शोर मचाने वाला किशोर आणि त्यांच्या समोर तेवढाच मोठा फलंदाज भरत. आणि आता मात्र काय घडतंय, काय बिघडतंय. बेल्स उद्ध्वस्त होते आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान स्वप्नातही जे वाटलं नव्हतं ते प्रत्यक्षात घडतंय. म्हणूनच याला क्रिकेट म्हटलं जातं. 12 चेंडूत किती धावा पाहिजे होत्या तर 10 आणि आता 5 चेंडूत धावा पाहिजेत 7. काय सांगाल चिकणे सर? नक्कीच क्रिकेटमध्ये जर बघितलं तर इतका सहज सोपा चेंडू सहजासहजी मिळत नसतो. अगदी सोपा चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पूर्णपणे फसला फलंदाज आणि यष्ट्यांवर जाऊन चेंडू आदळला होता. नक्कीच. आणि आता मला वाटतं की हा सामना थोडासा ट्विस्ट तर आलेलाच आहे, परंतु फलंदाज आणि गोलंदाज आणि समर्थक अगदी गाने वाले अंदाज में बताया जाए तो सगळ्यांच्या हृदयात धक धक करने लगा. 5 चेंडू आणि 7 धावा. सगळ्या मैदानामध्ये सन्नाटा. मला तर वाटते की पिंपळास गावात, कशेळी गावात हा सामना. आणि आता मात्र जेल सुटलेला आहे. मला वाटते की नक्कीच पकडा कॅच जिंका मॅच कपिल देव निखंज यांचं एक वाक्य आहे, पण या ठिकाणी मात्र जीवनदान मिळतोय. मला वाटते की जर पिंपळा संघ हारला तर रात्री 11च्या मीटिंग मध्ये या चेंडूवर चर्चा होणार. अगदी बरोबर आहे, कारण अतिशय सोपा झेल होता आणि सोपा झेल सोडला गेलेला आहे. इथून मात्र पुन्हा एकदा सामना ऑन झालेला आहे. आणि बिंदास म्हस्के, मुझे लगता है कि कैच छोड़ने वाले खिलाड़ी का नाम था बिंदास म्हस्के. आणि ही कॅच खरं तर बिनधास्त घ्यायला पाहिजे होती, पण तो इतिहास झाला. मित्रांनो, जीवन असलं किंवा क्रिकेट, इतिहासला महत्व नाही. और आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान या ठिकाणी विजयी. यस, चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन होतो शाखा प्रमुख चषकाचा विजयी संघ होतोय स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी. हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेळी. हार्दिक हार्दिक अभिनंदन सन्माननीय देवानंदजी तळे, सन्माननीय गणपतजी भोईर अँड ऑल टीम. खूप खूप शुभेच्छा.